भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये सतत का घसरतो? कल्पना करा, आज जर आपल्याला एक अमेरिकन डॉलर विकत घ्यायचा असेल, तर त्यासाठी ₹97 किंवा ₹95 जास्त रुपये मोजावे लागत आहे. पण प्रश्न असा आहे, की भारतीय रुपया सतत कमकुवत का होत आहे? आणि खरंच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये $1 म्हणजे ₹150 जाऊ शकतो का? याचा सगळा इतिहास काय आहे? सातत्यानं रुपया का घसरतो? याची आर्थिक गणितं काय आहेत? हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी एक गैरसमज आहे, तो देखील दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं 1947 मध्ये $1 म्हणजे ₹1 होता. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय रुपया ब्रिटिश पाऊंडशी जोडला गेलेला होता आणि त्या काळात एका डॉलरची किंमत साधारणतः ₹3.30 इतकी होती. म्हणजेच रुपया आणि डॉलर कधीही समान नव्हते. यानंतर 1944 मध्ये जगात एक मोठी घटना घडली. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जगातल्या अनेक देशांनी एक आर्थिक व्यवस्था तयार केली. यालाच ब्रिटेन वूड्स सिस्टीम असं म्हटलं गेलं. या व्यवस्थेमुळे अमेरिकन डॉलर जागतिक व्यापाराचं मुख्य चलन बनलं. जगातल्या कुठल्याही देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर त्याला डॉलरची गरज पडू लागली. भारतही या सगळ्या गोष्टीला अपवाद नव्हता. 1960च्या दशकामध्ये भारतावर संकटाचा डोंगर कोसळला. चीन सोबतचं युद्ध, पाकिस्तान सोबतचं युद्ध आणि त्याच काळात देशात भीषण दुष्काळ पडलेला होता. परकीय चलन साठा जवळपास संपत आलेला होता. अशा परिस्थितीमध्ये 6 जून 1966 रोजी सरकारनं रुपयांचं अवमूल्यन केलं. एका रात्रीत रुपयांचं मूल्य जवळपास 36% कमी झालं आणि डॉलरचा भाव जो आहे तो रुपयांच्या तुलनेमध्ये ₹4.76 वरून थेट ₹7.50 रुपयांचं मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये पोहोचलेलं होतं. सरकारची अपेक्षा होती की निर्यात वाढेल, पण निर्यात करण्यासाठी पुरेसं उत्पादन साठाच भारताकडे नव्हता. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आयात महागली आणि महागाई वाढली. यानंतर 1991 मध्ये ऐतिहासिक आर्थिक संकट आलं. आजची पिढी कल्पनाही करू शकणार नाही अशी परिस्थिती भारतासमोर आलेली होती. भारताकडे फक्त 3 आठवड्याच्या आयातीपुरतं परकीय चलन डॉलर उरलेले होते. फॉरेक्स रिझर्व्ह उरलेले होते. देश जो आहे तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला होता. तेव्हा भारताला जवळपास 67 टन सोनं परदेशामध्ये गहाण ठेवावं लागलेलं होतं. ही भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात कठीण काळ होता. याच संकटानंतर भारतानं आर्थिक सुधारणा धोरण सुरू केलं, ज्याला आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो. म्हणजेच LPG. भारतीय बाजार जगासाठी खुला करण्यात आला. आता एक महत्वाचा प्रश्न आहे, अमेरिकन डॉलर इतका शक्तिशाली का आहे? याचं उत्तर आहे पेट्रो डॉलर. 1971 मध्ये अमेरिकेनं डॉलरचा सोन्याशी असलेला त्यांचा जो संबंध आहे तो संपवलेला होता. त्यामुळं डॉलरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. मात्र 1973 मध्ये अमेरिकेनं सौदी अरेबियासोबत एक महत्वाचा करार केला. सौदी अरेबियानं तेल फक्त डॉलरमध्ये विकण्यासाठी अमेरिकेला सहमती दिली. नंतर ओपेक देशांनी सुद्धा हीच पद्धत स्वीकारली. यामुळे जगातील प्रत्येक देशाला तेल खरेदी करण्यासाठी डॉलरची गरज पडू लागली. या बदल्यामध्ये अमेरिकेनं सौदीला संरक्षण दिलं आणि डॉलरची मागणी वाढली. डॉलर कायम मजबूत राहू लागला. आजही जगभरातल्या अनेक देशांना तेल खरेदी करायचं असेल तर फक्त बहुतेक व्यवहार हे डॉलरमध्येच होतात. पण आता प्रश्न हा आहे की आज भारताकडे जवळपास 700 अब्ज डॉलरच्या परकीय चलन साठा असताना रुपया का घसरत आहे? याची कारण काय आहेत? तर उत्तर आपल्या व्यवहार रचनेमध्ये आहे, व्यापार रचनेमध्ये लपलेलं आहे. एक उदाहरण घेऊया. समजा भारताकडे भरपूर बॉक्साईट आहे. याच खनिजापासून अॅल्युमिनियम तयार होतं. आपण हा कच्चा माल स्वस्तात निर्यात करतो, पण त्याचं अॅल्युमिनियम बनवलेलं ते महागडं अॅल्युमिनियम, त्याच्या कॅन्ड जे असतात, इतर उत्पादनं जी असतात ते आपण आयात करतो. म्हणजेच कच्चा माल स्वस्तामध्ये विकतो आणि तयार झालेला माल आपण महागामध्ये विकत घेतो. याला काही तज्ञ डाएट कोक पॅराडॉक्स म्हणतात. याचप्रमाणे भारत तेल आणि नैसर्गिक वायूसाठी सुद्धा परदेशावर अवलंबून आहे. भारतामध्ये क्रूड ऑइलचे साठे मिळालेले नाहीत. नैसर्गिक वायू नाही. जेव्हा आपण तेल, गॅस, सोनं खरेदी करतो तेव्हा डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो. या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर रुपयांचं मूल्य कमी होतं. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. भारत आता मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन तयार करतो, पण त्या मोबाईल फोन मधील चिप्स, डिस्प्ले आणि अनेक महत्वाचे भाग अजूनही चीन, तायवान आणि दक्षिण कोरियामधून आयात होतात. आपण अंतिम असेंबली करतो,
भारतामध्ये हे सगळं तयार होतं. मेक इन इंडिया म्हणजेच काय, तर भारतामध्ये खुले पार्ट आणायचे, स्क्रू ड्रायव्हरनं फिट करायचे आणि बाहेर नेऊन विकायचे. पण खरं मूल्यवर्धन करणारे भाग परदेशातून येतात, म्हणून आयात बिल वाढतं. विमान उद्योगात सुद्धा हीच परिस्थिती आहे. पूर्णपणे आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. भारतात उडणारी व्यावसायिक विमानं ही बहुतेकदा एअरबेस किंवा बोईंग कंपनीची असतात. बोईंग ही अमेरिकेची आहे आणि एअरबेस ही युरोपियन कंपनी आहे. आणि जेव्हा आपण विमानं विकत घेतो, तेव्हा परदेशी कंपन्यांकडून ज्यावेळेस ही विमानं विकत घ्यावी लागतात, त्यावेळेस डॉलरमध्ये ती विकत घ्यावी लागतात. भारताचं उत्पादन या क्षेत्रामध्ये मजबूत करावं लागेल. कच्च्या मालाऐवजी तयार मालाची निर्याती वाढवावी लागेल. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक संरक्षण उद्योगामध्ये स्वदेशी उत्पादन वाढवावं लागेल. तेल आणि गॅसवरलं अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी लागेल. मेट्रो, रेल्वे आणि बसचं नेटवर्क अधिक विस्तारित करावं लागेल. भारताचं मेट्रो नेटवर्क देखील विस्तारित करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतानं चीनसारखा मजबूत मॅन्युफॅक्चरिंग बेस उभारला पाहिजे. मेड इन इंडियाचे प्रोडक्ट वाढवले पाहिजे. शेवटी लक्षात ठेवा, तर ते ठरतं देश किती उत्पादन करतो, किती निर्यात करतो, एक्सपोर्ट किती करतो, या गोष्टीवर भारतीय रुपयांचं मूल्य ठरतं. परदेशातून किती वस्तू विकत घेतो यावर जोपर्यंत भारत आयातीवरलं अवलंबित्व कमी करून जगासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत नाही, एक्सपोर्ट करत नाही, तोपर्यंत रुपयावर दबाव कायम राहू शकतो. आणि म्हणूनच भारतीय रुपयाची खरी ताकद कारखान्यांमध्ये आहे, तंत्रज्ञानामध्ये आहे, उत्पादनामध्ये आहे, उत्पादनाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दडलेली आहे. जोपर्यंत भारत काही एक्सपोर्ट करणार नाही, तोपर्यंत भारतीय रुपयांवरलं मूल्य जे आहे, ट्रेड डिफिसिएट ज्याला आपण म्हणतो, भारताचं एक्सपोर्ट वाढणार नाही, तोपर्यंत भारतीय रुपयांचं मूल्य सातत्यानं पडू शकतं. याला काही कारणं आहेत. एक तर भारत सोनं आयात करतो, क्रूड ऑइल आयात करतो. याच्यासाठी प्रचंड मोठं परकीय चलन साठा आपला भारताच्या बाहेर जातो. इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीतही तेच होताना दिसत आहे. ट्रेड डिफिसिएट आहे. भारत जगातल्या 2 नंबरचा मोबाईल उत्पादक करणारा देश बनलेला आहे. परंतु याच्यामध्ये लागणारे डिस्प्ले असतील, मेमरी चिप्स असतील, हे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते भारताच्या बाहेरून येतात. कोरिया, तायवान, चीन यासारख्या देशांमधून हे भारतामध्ये येतात. मेक इन इंडियामध्ये Apple सारख्या कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत. परंतु या सगळ्या मोबाईल प्रोडक्शनसाठी लागणारे जे सुट्टे भाग आहेत ते बाहेरून येतात. आणि शिवाय कंपनी जी आहे ती सुद्धा बाहेरच्या मालकाची आहे. त्यामुळं सगळा जो चलन साठा आहे तो देखील बाहेर जातो. भारताला स्वतःचे मेड इन इंडियाचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करावे लागतील आणि त्यानंतरच भारतीय रुपयांचं मूल्य जे आहे ते वाढू शकतं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भारतीय रुपयांचं मूल्य जे आहे ते खरंच ₹150 देखील जाऊ शकतं. भारतीय आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळं तात्पुरत्या मलमपट्ट्या करून काही होणार नाही. ज्यावेळेस रुपया घसरतो त्यावेळेस आर-बी-आय काय करतं, तर रुपया विकत घेतं, डॉलर विकतं. परंतु या सगळ्यामुळं काय होतं, तर पुन्हा एकदा आपलं फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे ते कमी होतं. तात्पुरती मलमपट्टी होते. काही काळ रुपया जो आहे तो स्थिरावू शकतो. परंतु नंतर येणाऱ्या काळामध्ये ट्रेड डिफिसिएट वाढल्यामुळे, फॉरेक्स चलन जे आहे ते आपल्याला त्याची गरज भासल्यामुळे भारतीय रुपयांचं मूल्य कमी होताना दिसत आहे. त्यामुळं भारतामध्ये मेड इन इंडियाचे प्रोडक्ट जास्तीत जास्त तयार करणं गरजेचं आहे. जोहो सारखे ॲप्लिकेशन्स आज भारतीय उत्पादनं तयार होत आहेत. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, आय-टी इंडस्ट्रीमध्ये भारत पुढे गेलेला आहे. परंतु तरी देखील YouTube असेल, Facebook असेल, Instagram असेल, WhatsApp असेल, असे जे ॲप्लिकेशन्स आहेत, याच्या ॲड्समधून मोठा नफा जो आहे तो परकीय चलनाचा जो भाग आहे, तो परदेशामध्ये पुन्हा वापस जातो. त्यामुळं भारताला अमेरिकेतल्या बोईंग सारख्या विमान कंपन्या ज्या आहेत, त्या भारतामध्ये विमान निर्मिती करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. किंवा भागीदारी करून विमान निर्मिती करणं किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारित करणं आणि भारतीय एक्सपोर्ट वाढवणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय रुपयांचं मूल्य जे आहे ते सातत्यानं घसरू शकतं. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सविस्तर कमेंट करा आणि याबद्दल आणखीन तुम्हाला काही माहिती असेल तर ते देखील तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.